मुंबईतील महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही. दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडून राज्यातील नेतृत्वाला निरोप. विश्वसनीय सूत्रांची माहिती. महापौर पदावर हक्क सांगण्याच्या थेट सूचना. मुंबई महापालिकेसाठी महापौर पदाची सोडत नवीन चक्राकार पद्धतीनं काढली जाणार. जुन्या चक्राकार पद्धतीनं अनुसूचित जमातीचा महापौर होण्याची शक्यता. शिवसेना आज कोकण भवनात जाऊन गट स्थापन करणार. पालिकेचे गॅझेट नोटिफिकेशन घेऊन नगरसेवक बेलापूरला जाणार. ताज लँड्स एंड ते बेलापूर असा बसनं प्रवास करणार. ताज लँड्स एंडमध्ये आज भाजप आणि शिवसेना नेत्यांची एकत्रित बैठक. महापौर पद आणि इतर समित्यांबाबत चर्चा होणार. राहुल शेवाळे, अमित साटम, आमदार पराग अळवणी उपस्थित राहणार. जुन्या पिढीनं निवृत्त होऊन नवीन पिढीकडे जबाबदारी सोपवावी. मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला. ज्येष्ठांनी मार्गदर्शकांच्या भूमिकेत जाण्याचंही आवाहन. पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस. वाढवण बंदराविरोधात 50,000 नागरिकांचा समावेश. मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. मुंबईत जुहूत 3 गाड्यांच्या अपघातात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा समावेश. अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या ताफ्यातल्या कारला धडक. रिक्षाचालक जखमी. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड. एकमेव अर्ज दाखल केल्यानं अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा. गडकरी, शहा, जेपी नड्डांच्या उपस्थितीत आज अधिकृत घोषणा. राज्यात गुंतवणुकीचा पाऊस पडणार. 35 लाख नोकऱ्यांची संधी. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर 2030 पर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनणार. फडणवीसांना विश्वास. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाका. सलग 5वा विजय मिळवत प्लेऑफसाठी क्वालिफाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.